नांदेड विधान परिषदेचे उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर आहेत, ज्यांचा पराभव झाला आहे. ते आपल्यासोबत आहेत. नेमकं काय घडलं? ज्यात तुम्हाला ज्यापर्यंत मॅजिक फिगर तुमच्याकडे होते, तुम्ही जर सांगितलं की माझा पूर्ण अभ्यास झाला आहे, फक्त परीक्षा द्यायची, काय घडलं नेमकं असं? नाही, माझ्या माहितीनुसार कायम जी काय माझ्यावर टीका होत आली आहे, जी बाई करत आली आहे, त्या बाईने अक्षरशः एक दिवस आधी फोन केलेले सगळ्यांना. आता कोणाला फोन केलेले देव जाणे, पण माझ्या अशा तरी ऐकू येते की त्यांनी फोन केलेले, मतदारांना डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला. माझ्या मतदानाच्या दिवशी त्यांनी अक्षरशः ती पोस्ट टाकली का भाबडेपणा सोडा वगैरे. दुर्दैव आहे. मला राऊत साहेबांना एक गोष्ट जरा लक्षात आणून द्यायची आहे. आपण व्यासपीठावरून भाजपचा विरोध करता, कायम भाजपवर ताशेरे ओढता. माझा पराभव होऊन आपण डायरेक्ट इनडायरेक्ट भाजपच्या माणसाला सुषमा अंधारे मतदान करायला लावल्यात मतदानाच्या दिवशी. मग याला काय समजावं? काय म्हणजे काय पुरावे काय त्यासाठी? काही फोन, काही रेकॉर्डिंग? अहो नाही, एक मिनटं, मी स्पष्टच गणित सांगतो. काँग्रेसचे किती होते? मला किती पडले? आमचे किती होते? सोपं आहे ना गणित. का मतं का फुटली तुमची सगळी महाविकास आघाडी? अहो, या बाईनी फोन केले, तो मी सांगतो ना तुम्हाला. पुरावे मिरावे मी देईन नंतर, पण आज काही पुरावे द्यायचा वेळ नाही आहे. आज उत्तर द्यायचं वेळ आहे. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं कुठं जर पतन व्हायला लागलं असेल ना, तर ही बाई ना सगळ्यात मुख्य आरोपी आहे त्यातली. आणि कमाल आहे म्हणजे मला तर कुठलाच पुरावा तिने दिला नाही की मी पक्षविरोधी कारवाई केली म्हणून. पण माझी हकालपट्टी केली. पण 18 तारखेला मी आघाडीचा उमेदवार असताना या बाईनं मला मतदान करू नये, अक्षरशः माझं मतदान होऊ जेपर्यंत ही बाई माझ्यावर बोलत राहिली, तोंडसुख घेत राहिली. ही पक्षविरोधी कारवाई नव्हती. आज माझ्या वडिलाला ज्या वेळेला जोडे मारो म्हणत होती, तेव्हा त्यांची मानसिकता कुठं होती? पक्षाची कुठं होती? मी या गोष्टीचा सवाल करतो. कुठल्या तरी एका मुलाला त्याच्या बापाला जोडे मार, हे म्हणणं कितपत बरोबर होतं? आणि काँग्रेसची म्हटलो मी तर तेवढं करूनही म्हणत होतो की मी माझ्या वडिलांचं फक्त स्वागत करेल हिंदू धर्माप्रमाणे. मी म्हणलो होतो का मी पक्ष सोडेन? पण करेन म्हटल्यामुळेच तुमच्यावर ही सगळी कारवाई झाल्याचं बोललो. नाही, आज तरी तसंच दिसते. दुसरं काय? माझं पक्षविरोधी माझी कारवाई काय होती? उलट तन मन धन, हे खास तिसऱ्या याच्यातलं धन मी लावून हे सगळ्या गोष्टी जेव्हा केल्या, त्यावेळेला नाही कळलं तुम्हाला की मी पक्षविरोधी कारवाई करतोय म्हणून. आणि एवढं सोपं नव्हतं. ही लढाई काही सोपी नव्हती. फार प्रस्थापित नेत्यांच्या विरोधामध्ये लढणं एवढं काही सोपं नसतं. आणि ज्या हाती म्हणजे दुर्दैव आहे, काँग्रेस म्हणत होतं का त्यांच्याकडे संख्याबळ आहे वगैरे. आज कुठेतरी मला नेतृत्वाच्या बाबतीमध्ये हे कुठंतरी चुकतं आहे असं मला वाटतं आहे गणित. मी आपल्याला विनंती करणार आहे या माध्यमातून की मी आता सांगतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला, पक्षप्रमुखांना नाही बरं का, मी मातोश्रीवर काहीही बोलणार नाही. मी उद्धव साहेबांबद्दल बोलत नाही, मी आदित्य साहेबांबद्दल बोलत नाही. पण हे काही बगलबच्चे आहेत सगळे. ही नालायक बाई, हिच्यामुळे अजूनही पक्षाचं पतन होईल, मोठ्या प्रमाणात होईल. ही बाई अक्षरशः मराठा विरोधी आहे. हिला पाटील, देशमुख, मराठ मंडळी हे जमत नाही. हिला घृणा आहे मराठ्यांची. इतके दिवस बोललो नव्हतो, पण आज बोलेन. ह्या बाईला घृणा आहे मराठ्याची. आणि हे आम्ही वेळोवेळी खूप अनुभवलं आहे. फक्त पक्ष नेतृत्वाकडे पाहून, पक्षप्रमुखांकडे पाहून आम्ही शांत बसत आलो. पण या बाईची वैचारिक पातळी पाहता, हिचे जे काही माझ्यावरचे एलिगेशन्स हे पाहता, ह्या बाईला ना मानसिक आजार झालेला आहे, हिला जिभेचा आजार झालेला आहे. मी तर आवर्जून विनंती करेन, ताई लवकर एकदा जाऊन दाखवा, नाहीतर तुम्ही समाजासाठी कधी एक संकट म्हणून व्हाल. आम्हाला म्हणजे दुर्भाग्य आहे समाजाचं की अशा लोकांना आपण डोक्यावर घेता. पक्षाचं पतन होईल असं म्हणताय, म्हणजे काय आमदार वगैरे परत जाणार आहेत? आता मी उमेदवार असून जायला यांनी मला भाग पाडलं. इतर कोणी उभाटा बघू की माहिती आहे का? भरपूर आहेत की. हां, काय आहे माहिती? बोललो भरपूर आहेत. उभाटाचे आमदार जाणार आहेत? आज तरी मी या गोष्टीवर बोलू इच्छित नाही, पण नेवर नोस,
खासदार तरी कुठं जाणार होते? तुम्ही जाताय शिवसेनेमध्ये शिंदेंच्या? पर्याय काय उरला आहे? मी शिवसेना सोडू शकत नाही, या शिवसेनेतून काढले, नवीन एखादी शिवसेना म्हणून मी काय हे करू शकत नाही. आणि ठीक आहे, मी ज्या विचारधारेतून घडलो आहे किंवा माझं ज्या विचारधारेतून राजकारण सुरू झालं आता मूळ शिवसेनेत जातोय म्हणायला पाहिजे बस. स्वागत करणार आहेत असं म्हटलं तुम्ही आष्टीकर साहेबांचं, सगळा महाराष्ट्र बघेल, काय वेगळंपण आहे? बघेल ना, नक्कीच बघेल. भरत मिलाप आपल्यालाही दाखवतो काय असतो तो. तर हे होते कृष्णा पाटील आष्टीकर आणि त्यांनी सांगितलं आहे की मी सुद्धा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाणार आहे, कारण त्यांची उभाटा पक्षाकडून हकालपट्टी करण्यात आली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेतसह गजानन देशमुख, TV9 मराठी, हदगाव, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.